बड़ी खबर नासिक से आ रही है, जहां मालेगांव में 16 साल की लड़की पर अत्याचार का मामला सामने आया है। मालेगांव में 16 साल की लड़की पर अत्याचार के मामले में हिंदू जनाक्रोश मोर्चा ने आरोपी के वकील का पत्र लेने का विरोध किया है। मालेगांव में हिंदू जनाक्रोश मोर्चा की अपील है कि कोई भी वकील आरोपी के वकील का पत्र ना ले। वकील का पत्र लेने वाले वकीलों को हिंदुओं के गुस्से का सामना करना पड़ेगा। जो कोई भी आरोपी के वकील का पत्र लेगा, उस वकील की तस्वीर लगाकर उसे ब्लैकलिस्ट कर दिया जाएगा। 48 घंटे के अंदर आरोपी के वकील का पत्र वापस ले, वरना जनता के गुस्से का सामना करना पड़ेगा। हिंदू जनाक्रोश मोर्चा के मालेगांव ने मालेगांव वकील संघ को एक बयान दिया है। मालेगांव वकील संघ को एक बयान देते हुए उन्होंने आरोपी के वकील का पत्र न लेने की मांग की है। आज सकल हिंदू समाजाच्या मार्फत मालेगावच्या वकील संघाला आम्ही सर्वांनी निवेदन दिलं। काल परवाच मालेगावला संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी घटना घडली, 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती जो बलात्कार झाला, यासाठी आम्ही वकील संघाला हे निवेदन दिलंय की मानवतेच्या रक्षणासाठी, आपल्या आया बहिणींच्या रक्षणासाठी शिवछत्रपतींच्या शिकवणीला जागर ठेवून त्या नालायक जो आरोपी आहे त्याला कोणीही वकील पत्र देऊ नये, या संदर्भातलं निवेदन आम्ही त्यांच्यासोबत दिलं। यासोबतच आम्ही त्यांना हेही सांगितलं की पुढील 48 तासात वकील संघाने त्या संदर्भातला निर्णय घ्यावा। जर तो त्यांच्या मार्फत घेण्यात आला नाही तर या संपूर्ण मालेगावच्या तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल। या संदर्भातलं जर वकील पत्र घेण्याची जर कोणी हिम्मत करत असेल तर त्यालाही आमचं या माध्यमातून सांगणं आहे की त्याच्या भर चौकामध्ये पोस्टर लावून त्याचं तोंड उघडं या समाजासमोर करण्याचं काम आम्ही इथे करू। याही आधी मालेगावमध्ये अशा घटना घडलेल्या असताना या ऐक्याच्या सलोख्याच्या भावना आम्ही निर्माण करत अशा सगळ्या वकिलांना, अशा सगळ्या नालायक आरोपींना कोणताही वकील न मिळावा असंही याआधी पायंडा पाडण्यात आलाय। तोच पायंडा मालेगावच्या बार असोसिएशनने वकील संघाने निर्माण करावा। नाही केलं तर 48 तासामध्ये मालेगावमध्ये हिंदूंचा जनाक्रोश मोर्चा, यासोबतच हिंदूंच्या रोषाला तमाम मालेगावातल्या वकिलांच्या संघाला सामोरं जावं लागेल। या ठिकाणी आम्ही सगळे हिंदू इथे नमूद करू इच्छितो।